नमस्कार, मी संकेत आपलं वात्सल्य क्लासेसमध्ये स्वागत करत आहे. आज आपण काय करणार आहोत, करंट अफेअर बघणार आहोत. आज किती 16 मेच्या 2025च्या चालू घडामोडी आहेत. बघूयात पहिला प्रश्न. आता काय झालेलं आहे, भारतातील गिफ्ट सिटीमध्ये अलीकडेच शाखा उघडणारी पहिली मध्य पूर्व राष्ट्रीय बँक कोणती झालेली आहे? आता काय झालेलं आहे, मिडल ईस्टमधली एक बँक आहे. मिडल ईस्ट कोणती आहे? कतर नॅशनल बँक. हिनं काय केलेलं आहे, आपली एक शाखा उघडलेली आहे. कुठं उघडलेली आहे? ते गिफ्ट सिटीमध्ये उघडलेली आहे. गिफ्ट सिटी म्हणजे कुठं? गुजरात. कतर नॅशनल बँक हिनं काय केलेलं आहे, शाखा उघडलेली आहे. कुठं उघडलेले आहे? ते गिफ्ट सिटीमध्ये उघडलेले आहे. गिफ्ट सिटी ह्याचा लॉंग फॉर्म काय होतो? गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक सिटी. आणि हे काय झालेली आहे, फर्स्ट बँक झालेली आहे जे अशी भारतामध्ये काय केलेलं आहे, ही जी शाखा ओपन केलेली आहे. मिडल ईस्टमधली पहिली बँक आहे ही. मिडल ईस्टमधली पहिली बँक आहे. कोणती आहे? कतर नॅशनल बँक आहे. आणि ही कुठली आहे मग? कतरची आहे. कतरची कोणती बँक आहे? कतर नॅशनल बँक. हिनं काय केलेलं आहे, आपलं हे शाखा उघडलेली आहे. कुठं उघडलेली आहे? ते गिफ्ट सिटीमध्ये उघडलेली आहे. एवढंच लक्षात ठेवा. आणि ती कुठली आहे? मिडल ईस्टमधली पहिली बँक झालेली आहे. तिनं आपलं शाखा कुठं उघडलेली आहे? भारतात उघडलेली आहे, मिडल ईस्टमधली. पुढला प्रश्न बघा. युनेस्कोच्या जलवारशाच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये अलीकडेच कोणते संग्रहालय समाविष्ट झालेले भारतीय तिसरे संग्रहालय बनलेले? आता काय झालेलं आहे, युनेस्को जलवारसा ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, कोचिकोड इथलं काय केलेलं आहे, कोचिकोडला ॲड केलेलं आहे, सामील केलेलं आहे त्यामध्ये. कशाला? कोचिकोडला जलविरासतमध्ये ॲड केलेलं आहे. कुठं? कोचिकोड. आणि पहिले किती आहेत? 2 शहर आहेत आपले. पहिले कोण 2 प्लेसेस आहेत? एक आहे उदयपूर आणि दुसरा आहे पुणे. ठीक आहे. आता तिसऱ्या नंबरचं कोण झालेलं आहे? कोचिकोड झालेलं आहे. त्याच्या अगोदर कोणकोणते आहेत? उदयपूर आणि पुणे. कशाच्या? युनेस्कोच्या कशाच्या? जलवारशामध्ये आता कोण नवीन ॲड झालेलं आहे? कोचिकोड झालेलं आहे. आणि अगोदर कोण होते? 2 उदयपूर आणि पुणे होते. एवढंच लक्षात ठेवा. उदयपूर आणि पुणे हे युनेस्कोच्या कशात होते? जलवारशात होते. आता युनेस्कोची आता 43वी आपली एक साईट झाली, टँजेबल साईट. 43 आणि 15 इंटँजेबल एक झालेले. हे कोणकोणत्या साईट? 43 हे काय आहे? मोईदम हे कुठं आहे? आसाममध्ये आहे. आणि 15वी इंटँजेबल साईट कोणते आहे? अमृत धरोहर म्हणतो आपण त्याला, अमृत वारसा म्हणतो. गरबा डान्स बी कुठला आहे? गुजरातमधलाच आहे. गुजरात. एवढं लक्षात ठेवा. 43वी कोणती? मोईदम आहे. मोईदम कुठली? आसाममधली. आणि 15वी इंटँजेबल साईट कोणती आहे? गरबा. भारताचे सर्वात मोठे संवर्धन अभयारण्य जे 1585 चौरस किमीमध्ये पसरलेले आहे, काय नाव आहे त्याचं? सॅरपचू हे कुठं आहे? हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आणि हे सगळ्यात काय म्हणतात, सर्वात मोठं कन्झर्वेटिव्ह रिझर्व झालेलं आहे. सर्वात मोठा भारतातील कन्झर्वेटिव्ह रिझर्व झालेला आहे आता. म्हणजे काय? काय म्हणतात त्याला? संरक्षित अभयारण्य झालेलं आहे, कन्झर्वेटिव्ह रिझर्व झालेलं आहे. आणि कुठं आहे तो? हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आणि किती? 1585 किलोमीटर स्क्वेअरचं झालेलं आहे. आणि इथं काय सापडतं मेनली? इथं सापडतं स्नो लेपर्ड सापडतो. इथं स्नो लेपर्ड सॅरपचू कशाला म्हणतात? हे काय आहे? कन्झर्वेटिव्ह रिझर्व आहे, भारतातील सगळ्यात मोठं आहे. आणि तिथं मेनली काय सापडतं? म्हणलं तर स्नो लेपर्ड सापडतं तिथं. हे बघा. आता केंद्र सरकारने अलीकडेच आयुर्वेद दिन कधी साजरा करण्याची घोषणा केलेली आहे. आता आयुर्वेद दिवस पहिला कधी साजरा करत होतो? आयुर्वेद दिवस धनत्रयोदशीला आपण साजरा करत होतो. पण धनत्रयोदशी म्हणजे दीपावलीतली ती धनत्रयोदशी असते, ती काय फिक्स नसते. दरवर्षी व्हॅरी होते, कधी पाठीमागे तर कधी पुढे. प्रत्येक वर्षानं किती 10 दिवसानं पुढे जाते. आणि 3 वर्षानं ज्यावेळेस 1 महिना होईल त्यावेळेस 1 महिन्यानं पुढे जात असते. तर त्यासाठी आता काय केलेलं आहे, केंद्र सरकारने आयुर्वेदिक दिवस म्हणून एक तारीख फिक्स केलेली आहे. कधी केलेली आहे केंद्र सरकारनं ती तारीख? आयुर्वेद दिवस हे केलेले आहे 23 सप्टेंबर. आता 23 सप्टेंबरच का? 23 सप्टेंबरला आपला सूर्य कुठं असतो? विषुववृत्तावर असतो. 23 सप्टेंबर आणि किती? 21 मार्चला, म्हणून 23 सप्टेंबर. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे दिवस आणि रात्र काय असणार आहे? त्या दिवशी सेम असणार आहे. आता 21 जूनला कुठं असतो? वर असतो. कुठं असतो? कर्कवृत्तावर असतो. तिथं काय करतो आपण? तिथं काय सेलिब्रेट करतो आपण? योग दिवस करतो. त्यानंतर 21 डिसेंबर चालू केलं आता. 21 डिसेंबरला काय चालू केलं? मेडिटेशन डे चालू केलेलं आहे. आणि 22 मार्चला काय असतो? आपला जलदिवस असतो. 21-22 मार्चच्या आसपास काय असतो? जलदिवस असतो. आता 23 सप्टेंबरला काय चालू झालेलं आहे? आयुर्वेद दिवस. आणि हे कोणतं मंत्रालय करतं? आयुष मंत्रालय करतं. एवढं एक लक्षात ठेवा. आयुष मंत्रालयाअंतर्गत किती? 23 सप्टेंबरला चालू केलेलं आहे.
अलीकडेच भारताचे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? कोणी शपथ घेतलेली आहे? 52 सरन्यायाधीश आहेत. कोण आहेत? भूषण गवई आहेत. भूषण रामकृष्ण गवई. जस्टिस भूषण रामकृष्ण गवई हे कुठले आहेत? अमरावतीचे आहेत. अमरावती. सुप्रीम कोर्टात कधी गेलते हे? 2019ला गेलते. बरोबर. आणि किती किती दिवसापर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे? 23 नोव्हेंबरपर्यंत हे आहेत, पदावर राहतील. 23 नोव्हेंबर 2025. 2019ला कुठे गेलते? सुप्रीम कोर्टात गेलते. तर आता बघा, पहिले कोण होते? फर्स्ट कोण होते? फर्स्ट CJI कोण होते? हिरालाल कानिया होते. हिरालाल कानिया. हिरालाल कानिया. हे 50वे कोण होते? 50-51. 50वे कोण होते? DY चंद्रचूड होते. 51वे कोण होते? संजीव खन्ना होते. आणि 52वे कोण झालेत? BR गवई, भूषण गवई. आता महाराष्ट्रातले कोण कोण होते आतापर्यंत झालेले CJI? महाराष्ट्रातले होते पहिले हिदायतुल्ला होते. हिदायतुल्लाच्या नंतर कोण होते? D चंद्रचूड होते. त्यानंतर कोण होतं? रमण्णा होते. रमण्णा झाले, ललित झाले. ललित झाले की कोण आले? DY चंद्रचूड. DY चंद्रचूड. आणि त्यानंतर आता कोण आहेत? हे भूषण गवई आहेत. भूषण गवई हे कुठल्या? मुंबई हायकोर्टचे पण काय होते? मुख्य न्यायाधीश होते. मुंबई हायकोर्ट इथले काय होते? मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत. इथं पण न्यायाधीश मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश राहिलेले आहेत. कोण? भूषण गवई. एवढंच लक्षात ठेवा. आणि शपथ कोण देतं? शपथ कोणी दिली त्यांना? प्रेसिडेंटने दिली शपथ. आणि काढायचं म्हणलं तर CJIला कसं काढला जातो? महाभियोग हे काय? अकार्यक्षमता आणि अजून एक कोणतं कारण असतं? ह्या 2 कारणानं कसं काढलं जातं? CJIला काढायची प्रोसेस काय आहे? CJIला प्रोसेस कोणतं पण बिल ते लोकसभेत मांडायचं असेल तर किती? 100 खासदाराच्या सह्याने मांडावं लागतं. आणि राज्यसभेने मांडायचं असेल तर 50. मग ते कुठं दिलं जातं? अध्यक्षाकडे दिलं जातं. अध्यक्ष ते ॲक्सेप्ट करू शकतात किंवा नाही करू शकतात. जर अध्यक्षाने तर ॲक्सेप्ट केलं, गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या 2 कारणासाठी काढलं जातं. अकार्यक्षमता हे काय करते? 100 स्वाक्षऱ्यानं प्रस्ताव देतील तर लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभेत मांडलं एखादं विधेयक, प्रस्ताव मांडला तर त्याला किती? 50 जणांच्या स्वाक्षऱ्यानं ते कुठे देतील? राज्यसभेच्या अध्यक्षाला देतील, इकडे सभापतीला देतील. आणि जर सभापतीने तो प्रस्ताव जर स्वीकारला तर ते काय करतील? एक कमिटी स्थापन करतील. कमिटीमध्ये 3 लोक असतील. एक तर कायदेपंडित असेल, दुसरा हायकोर्टचा मुख्य न्यायाधीश असेल आणि तिसरा सुप्रीम कोर्टचा मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीश असेल. हे तिघांची कमिटी त्याचा हे करते. आणि जर कमिटीला पण वाटलं की बाबा तो म्हणजे दोषी आहे किंवा गैरवर्तणूक आहे तर तो प्रस्ताव कुठल्या? दुसऱ्या ग्रहाकडे जातो. दुसऱ्या ग्रहाकडे गेल्यानंतर तिथं पण काय होते? चर्चा ते होते. आणि जर प्रस्ताव पास झाला तर त्याच अधिवेशनात काय करतात? राष्ट्रपती त्याला काय करतात? पदावरून दूर करतात. एवढंच लक्षात ठेवा. कुठं मांडला जातो आणि कमिटी कोण कोण असतं? अजय कुमार हे सूर्यकांत काय बघितले आपण? नालसाचे अध्यक्ष बघितले होते त्या देशात. NALSA नालसा. पुढलं बघा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच भारतातील पहिल्या 3 नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्राचे उद्घाटन कुठे केलेले आहे? कोणी केलेलं आहे? केंद्रीय मंत्री आहेत. कोणती? अश्विन वैष्णव. कोणते मिनिस्टर आहेत? मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, माहिती आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ह्याने काय केलेलं आहे? 3 नॅनोमीटर चिप डिझाईन सेंटरचं चालू केलेले आहेत. चिप डिझाईन सेंटर हे कुठं चालू केलं आहे? एक तर केलं आहे हा नोएडामध्ये चालू केला आहे, नोएडा UPमध्ये. आणि दुसरा केला बंगळुरूमध्ये. बंगळुरू म्हणजे कुठं? कर्नाटकमध्ये. इथं काय केलं झालं? एक तर चिपची डिझाईन केली जाईल, असेंबल केलं जाईल, टेस्टिंग केली जाईल. कशाची? चिपची टेस्टिंग केली जाईल, डिझाईन केलं जाईल आणि काय केलं जाईल? असेंबल केलं जाईल. बरोबर. हे कशाचं? अगोदर कुठं प्लांट होता? हे काय केलं जाईल? डिझाईन केलं जाईल, टेस्टिंग केलं जाईल, असेंबल. कोणी चालू केलं आहे? अश्विनी वैष्णव. कोणते मिनिस्टर? माहिती मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. किती नॅनोमीटरची चिप ते डिझाईन केली जाणार? 3 नॅनोमीटर चिप डिझाईन केली जाईल. बरोबर. कुठं केली जाईल? एक तर नोएडा केली जाईल, एक तर बंगळुरू केली जाईल. एवढंच लक्षात ठेवा. आणि ह्याच्यात जी कंपनी करणार आहे ना, काम जी करणार आहे ना, रेमेसॉस इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. रेमेसॉस इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड ही बनवणार आहे. खरं तर प्रायव्हेट लिमिटेड हिच्यासोबत काय केलं जाईल? ॲग्रीमेंट केलं जाईल बनवण्यासाठी. काय? 3 नॅनोमीटर चिप डिझाईन. आणि सेंटर कुठं चालू केलेले आहेत? नोएडा आणि बंगळूर. बरोबर. साणंदमध्ये काय आहे? साणंद गुजरातमध्ये काय चालू केलेलं आहे? सेमीकंडक्टरचा प्लांट चालू केलेला आहे, सेमीकंडक्टर चिप डिझाईन करण्यासाठी. नुकतेच मरण पावलेले शास्त्रज्ञ डॉक्टर सुबन्ना अय्यप्पन कोणाशी संबंधित आहे? आता सुबन्ना अय्यप्पन
डॉक्टर सुबन्ना अय्यप्पन. ह्यांना काय म्हणलं जातं? जनक म्हणलं जातं. कशाचं जनक म्हणलं जातं? निळी क्रांती, ब्ल्यू रिव्हॉल्युशन. ब्ल्यू रिव्हॉल्युशन कशा संबंधित आहे? हे मत्स्य. आणि हे काय राहिलेले आहेत? ICRचे एक्स हेड राहिलेले आहेत. ICR. आता ICRचे सध्या हेड कोण अपॉइंट केलेले आहेत? ICRचे हेड राहिलेले आहेत फिशरीज डिपार्टमेंटचे, मत्स्य डिपार्टमेंटचे काय राहिलेले आहेत? हेड राहिलेले आहेत. हे कोण राहिलेले आहेत? काहीतरी होतं, कोण राहिलेले आहेत हेड? राजस्थानचे आहेत ते, आणि ह्यांचं सॉईलमध्ये काम आहे. आता सध्याचे हेड कोण आहेत? हे जे ICRचे. अलीकडेच अंदमान समुद्रावरील सायक्लोन शक्तीचे नाव कोणी सुचवलेलं आहे? आता काय झालेलं आहे? बंगालच्या उपसागरावर लो प्रेशर बनलेलं आहे. बंगालचा उपसागर लो प्रेशर बनलं की ते काय होणार आहे? हे काय चक्रवात येणार आहे, सायक्लोन येणार आहे, सायक्लोन बनणार आहे. आणि सायक्लोन बनून कुठं त्याचा इफेक्ट होणार आहे? वेस्ट बेंगाल असेल, ओडिशा. आणि ह्यामुळे काय होऊ शकतं? पावसाला लेट बी होऊ शकतो, कारण की सगळं वारं तिकडे जाणार आहे. मग इकडं भारतावर येणारं वारं तिकडे गेल्यानंतर ते जास्त हानी कुठं होणार आहे? वेस्ट बेंगॉल, ओडिशा असेल तिकडे काय होणार आहे? हानी होणार आहे. आणि आता त्याचं नाव काय दिलेलं आहे? सायक्लोन शक्ती हे नाव कोणी दिलेलं आहे? श्रीलंकानं दिलेलं आहे. श्रीलंका कोणी दिलेलं आहे? श्रीलंकानं दिलेलं आहे. कधी येणार आहे? हे मेच्या महिन्यात येईल. बरोबर. दाना आणि मध्ये फेंगल, दाना हे नाव कोणी दिलं? फेंगल एक दिलं, तेज एक दिलं, तेज नाही, फेंगल कोणी दिलेलं आहे? सौदी अरेबियानं दिलेलं आहे. दाना कोणी? कतरनं दिलेलं आहे. बरोबर. पुढला बघा, 2045पर्यंत 99% संपत्ती दान करण्याचे वचन कोणी दिले आहे? आता काय झालेलं आहे? मायक्रोसॉफ्ट हे जे ओनर कोण आहेत? स्वतः कोणाची कंपनी आहे ही आहे? बिल गेट्स. ह्याने काय म्हणलेलं आहे? 2045पर्यंत मी माझे 168 बिलियन डॉलर एवढी संपत्ती काय करणार आहे? 99% दान करण्याचा संकल्प केलेला आहे. संकल्प कधीपर्यंत? 2045पर्यंत. कोणी केलेलं आहे? आता बिल गेट्सने केलेलं आहे. जेफ बेझोस कशाचे आहेत? ॲमेझॉनचे आहेत. बरोबर. कोणी केलेला होता? बिल गेट्सने केलेलं होतं. कशाचे ओनर आहेत ते? मायक्रोसॉफ्टचे आहेत. आता पुढला प्रश्न बघा, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने अलीकडेच त्याचे नवीन प्रादेशिक कार्यालय कोठे सुरू केलेले आहे? काय म्हणतात? इनलँड वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. ह्यानं काय केलेलं आहे? इनलँड वॉटर, लॉंग फॉर्म लिहायचं असल्याला लिहून घेऊ शकते. इनलँड वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. ह्यानं काय केलेलं आहे? ह्याचं एक नवीन रिजनल ऑफिस चालू केलेलं आहे. आणि कुठं चालू केलेलं आहे ते? एवढंच लक्षात ठेवा, कुठं चालू केलं आहे? श्रीनगरमध्ये चालू केलं आहे. भुवनेश्वरमध्ये काय झालं? प्रवासी भारतीय दिवस झाला. त्यानंतर आसामचा हायकोर्ट कुठं आहे? दिसपूरमध्ये आहे. पटना कशाची राजधानी आहे? बिहारची आहे. आणि इथं काय झालं? कोणत्या पीठासीन अधिकाऱ्याचं काय झालं? इथं हे झालं, बैठक झाली. कुठं? पटनाला. नुकतेच UPSCचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता प्रेसिडेंट कोणाचे हे नियुक्ती करतात? UPSC अध्यक्ष. कोणाचा कार्यकाल संपला होता? प्रीती सुदान यांचा कार्यकाळ संपला होता. तर आता कोणाला अपॉइंट केलेलं आहे? अजय कुमार 1985च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. कुठल्या कॅडरचे आहेत? केरळ कॅडरचे आहेत. अगोदर काय राहिलेले आहेत? हे डिफेन्स सेक्रेटरी राहिलेले आहेत. हे कोणत्या आर्टिकलनं हे नियुक्ती करतात? आर्टिकल 316(1) नुसार. आणि UPSCचा उल्लेख कशात आहे? 315 नुसार. ह्यांची वयाची अट किती असते? 6 वर्ष किंवा 65 इयर्स. जे अगोदर होईल त्यानुसार हे होतं. पहिले अध्यक्ष कोण होते? UPSC कधी आली? ली कमिशननुसार UPSC आलं. बरोबर. कोण झालं आपलं उत्तर झालं अजय कुमार. अंजू राठी राणा हे कशाचे झालेले? लॉची पहिली काय झालेले? सेक्रेटरी झालेले. आणि त्यानंतर कालच बघितलं आपण, जे कनाडा आहे तिथले काय झाले? एक्सटर्नल मिनिस्टर झालेले. आणि TV सोमनाथन हे काय? सेक्रेटरी आहेत, चीफ सेक्रेटरी आहेत. बरोबर, सेक्रेटरी झालेले आहेत. कोण? TV सोमनाथ. आता काय झालेलं आहे? अजय कुमार हे UPSCचं बघा. UPSC कधी स्थापना झाली? कोणत्या कमिशननं झाली? ली कमिशननं स्थापना झाली. कधी? 1926ची. पहिले कोण होते? रॉस बर्कर. आणि आता ह्याच्या अगोदरचे कोण होते? अजय कुमार. ह्याचे कोण होते? प्रीती सुदान होते. एवढंच लक्षात ठेवा. आता हे UPSC आणि इकडे MPSC सेम पोस्टला ते अपॉइंटेबल असतात का? सेम पोस्टला ते डबल इलिजिबल नसतात. सेम पोस्टला म्हणजे मेंबर असेल तर अध्यक्ष बनू शकतो, आणि अध्यक्ष असेल तर त्यानंतर इलिजिबल नसतो तो. UPSC इथं वयाची अट किती आहे? 6 वर्ष किंवा 65 वय वर्ष. इथे किती? 62 वयाचे किती? 62पर्यंत राहू शकतात ते पदावर. त्यानंतर किती? ह्यांना अपॉइंट कोणतं? प्रेसिडेंट. ह्यांना अपॉइंट कोण करणार? गव्हर्नमेंट. ह्यांना काढायचं म्हणलं तर कोण करणार? प्रेसिडेंटच करणार. ह्यांना काढायचं म्हणलं तर कोण करणार? प्रेसिडेंट करणार. गव्हर्नर अपॉइंट करू शकतात, पण काढू शकतात का? नाहीत काढू शकत. बरोबर.
तर आता झालं मग इथं टेलिग्रामला तुम्हाला क्विज भेटतील. जेवढे पण क्वेश्चन इथं क्लासमध्ये होतील तेवढेच काय होतील क्विजला टेलिग्रामला अपलोड केले जातील. ते जॉईन करू शकता मग तुम्ही. चला मग धन्यवाद.